कळून जाईलच जर तुम्ही बघशाल ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये व्हॉइस ऑफ शहापूर आणि 9 दिवस झाली आणि एकाव एक साठी तेच होते आणि अतिशय सुंदर समालोचन आपल्याला व्हॉइस ऑफ शहापूर पवार साहेब लाजवाब कॉमेंट्री आपल्याला बघायला मिळाली. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा बॅटल आपल्याला बघायला मिळेल खरंच अतिशय सुंदर बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल फलंदाज सिद्धू आणि अवई ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल ते बघणं गरजेचं आहे. इथून बघितलं तर ज्या पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतं इथून आपण बघशाल तर आता मात्र आयकॉन आपल्याला बघायला मिळतात दीपक गारे पण आयडॉल आहे हा आयडॉल आहे पण बापू खरात नाशिक जिल्ह्यातला सर्वात उत्कृष्ट फलंदाज बापू घरात ज्या पद्धतीने चांशी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी फलंदाजी केली होती अतिशय जबरदस्त फलंदाजी बापू खरात खडतळे माफ करा खडतळे बापू खडतळे अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती. सिद्धार्थ लांडगे बघूया कोणत्या पद्धतीने सुरुवात करेल आपल्या संघाची. आयकॉन यावेळेस कट केला शॉट थर्ड मॅन मध्ये चांगलं फील्ड आपल्याला बघायला मिळतं. इथून बघितले चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बापू सिद्धूला काहीतरी करावं लागेल पहिला. हो यावेळेस फुल टच चेंडू यावेळेस गॅप मध्ये मोठी दरी आणि 4ची हमी आपल्याला बघायला मिळते. येतोय पहिल्या बॉल मध्ये दुसऱ्या बॉल मध्ये येतोय चौकार. सिद्धार्थ लांडगे ऑन फायर चेंडूला पाठवलंय सीमा रेषा बाहेर 4 चौकार. परत एकदा बघूया ज्या पद्धतीने सिद्धार्थ लांडगेने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवलंय आणि त्याच वर्चस्वाला सिद्ध करताना आपल्याला सिद्धार्थ लांडगे फलंदाजी पाटलावर बघायला मिळतोय. कोणत्या पद्धतीने अजूनही कारण की सामना खूप महत्वाचा आहे जिंकणं गरजेचं आहे. करो या मारो यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता कनेक्शन जितकं हवं होतं तितकं झालं नाही. निर्धाव चेंडू ज्या पद्धतीने बापू बॉलिंग करतोय आणि नीचे ओपन स्पर्धा असल्यामुळे जाणता राजा प्रीमियर लीग ओपन स्पर्धा असल्यामुळे नीचे या स्पर्धेची गावोगाव चर्चा होते. कारण का अजूनपर्यंत पंचकृषीमध्ये अजून एकही कमिटी अशी झाली नाही की ओपन स्पर्धा भरवणारी. ही पहिली कमिटी अशी आहे जाणता राजा कमिटी का ओपन स्पर्धा नाशिक जिल्ह्यातले टॉप ते टॉप आणि यावेळेस टॉप बॉटन आणि टॉप गिअर मध्ये सिद्धार्थ लांडगेच्या बॅट मधून येतोय एक दमदार सिक्सर येतोय षटकार 6 धावा. लाजवाब लीडर होतो कैसा हो छाती ताण कर आगे चलणारा वैसा हो आणि त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ लांडगे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतोय. क्वालिटी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. हो परत एकदा उडवलाय बघूया गॅप मध्ये चेंडू जातोय नाही यावेळी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग मध्ये थोडी गडबडी झाली होती पण सिद्धार्थ लांडगे क्रीज मध्ये आपल्याला सुरक्षित आपल्याला बघायला मिळतोय. सन्माननीय आपण बघशाल तर आदिनाथ 11 चे संघ मालक नवनाथजी मते सर यांचं आगमन झालं त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हो यावेळेस पॉइंट आणि गलीमधून चेंडू जातोय ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षण वेगाने पाठला करताय पण क्षेत्ररक्षक भारी पडलाय चेंडूवर कारण का आउटफील्ड थोडी धीमी आहे. सिंगल 2 माफ करा 2 आपल्याला बघायला मिळतं. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावा घेत आहे सिद्धार्थ लांडगे आणि आपल्याला अपोजिट अवी बघायला मिळतोय. अवी आणि सिद्धार्थ ज्या पद्धतीने पार्टनरशिप आणि सुरुवात चांगली आपल्याला बघायला मिळते. 14 धावा आपल्याला बघायला मिळते. अजूनही बघितलं तर
दुसरं दुसरं षटक प्रगतीवर आपल्याला बघायला मिळेल आणि दुसरं षटक घेऊन येतोय कोण? मॅन फ्रॉम पाथर्डीगाव शुभम ढेमसे. त्या शुभम ढेमसे कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल? बघा शुभम ढेमसे ओव्हर द विकेट मारा करताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अवी पहिल्यांदा स्ट्राईक घेणार आहे, कारण सिद्धार्थ लांडगेने 6च्या 6 चेंडू खेळले आणि धावा बनवल्यात 14. आता अवी पहिल्यांदा स्ट्राईक घेईल. हो फुलटा चेंडू, फायदा किती उचलतील? डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. चांगलं फिल्डिंग आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच त्र्यंबकचा आपल्याला बघायला मिळतोय संघर्ष योद्धा आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नितीन काळेचा चालूच आहे. अजूनही बॅट मधनं रन येत नाही आहे आणि संघर्ष योद्धा त्याला बोलल्या जातं का बरं? नाशिक जिल्ह्यातला त्र्यंबक या गावामधून बिलॉंग करतो. चांगली कामगिरी त्याने अनेक मैदानं ही गाजवली आहेत नितीन काळेने. पण जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये संघर्ष करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. पण हा चेंडू आपण बघशाल तर अतिशय क्वालिटी आपल्याला बघायला मिळतोय. आणि जिथं शुभम ढेमसे परत एकदा उर्ध विकेट शुभम ढेमसे. ओ नो लुक शॉट खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सिद्धार्थ लांडगे पण बॅटची कनेक्शन होत नाही. रिप्ले मध्ये परत एकदा तुम्ही बघू शकता. हो क्वालिटी. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रदर्शित केली जाते. 192 देशामध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. यावेळेस चांगली फिल्डिंग, यावेळेस कॉलिंग. ओ बाद, फलंदाज आउट आणि बॅक टू डग आउट. काय जबरदस्त एफर्ट्स लावलेत फिल्डिंग मध्ये आणि ज्या पद्धतीने बॉलिंग शुभम ढेमसे क्वालिटी मॅन फ्रॉम पाथर्डीगाव. आणि प्रमोट केलंय आणि सरप्राईजही केलंय आजच्या या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. कारण की जर तुम्ही बघशाल तर पहिल्या सामन्यामध्ये स्वप्नील बोर पर्यंत फलंदाजी आली नव्हती. आज तोच फलंदाज प्रमोट केलाय 1 डाऊन. बघूया या प्रमोशनच्या मागे कोणत्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. हाथ की चाल धीमी सही पर कदम कभी पीछे नहीं जाते, जो सब्र और ताकत रखता है वही मंजिल तक सबसे पहले पोहोच जाते हैं. अगर स्वप्नील बोर मंजिल पर्यंत पोहोचेल का? कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला स्वप्नील बोर कुठे आसपास दिसला नव्हता. आज स्वप्नील बोर 1 डाऊन जातो आता आपल्याला बघायला मिळतं. सर्वांचे लाडके माजी नगरसेवक योगेश भाऊ शौरे आणि आमचे मित्र टाके अण्णा गुंबाडे आणि संदीप भाऊ लगरे यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस आपण बघता स्वप्नील बोर आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतात. नाही सिद्धार्थ आपल्याला बघायला मिळतात. स्वप्नील बोर निश्चित नॉन स्ट्राईक एनला आपल्याला बघायला मिळतात. बघूया कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतील. जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा आम्ही आरजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही ऐकता या टुर्नामेंटचा महत्वपूर्ण आवाज म्हणजे पवार साहेब व्हॉइस ऑफ शहापूर. यावेळेस पुल आपल्याला बघायला मिळाला. चेंडूला केलाय सीमारेषे बाहेर गुल. सिद्धार्थ लांडगे ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय क्वालिटी आणि यावंच लागतंय, खावाच लागतंय, षटकार घ्यावाच लागतंय. सिद्धार्थ लांडगे त्या पद्धती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करताना बघायला मिळतं. ज्या पद्धतीने जाणता राजाची ही स्पर्धा संकल्पना जनता मेंदू दिमाग त्यांच्या दिमागातून आली ती म्हणजेच जाणता राजा टीम.
या सर्वांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. ज्या पद्धतीने ओपनची स्पर्धा ठेवली, प्रत्येक शहरी भागातला प्लेयर या स्पर्धेमध्ये आपली खेळी दाखवतोय आणि आपली किस्मत आजमावतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ बघायला मिळतोय, बघूया आपल्याला स्ट्राइक वर बघायला मिळत आहे स्वप्नील भोर, जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल तक पहुंचते हैं. बघूया स्वप्नील भोरची कदमोवर किती विश्वास आहे, कारण मागच्या सामन्यात स्वप्नील भोरला पाठवलं पण नव्हतं, पण आता वन डाऊन. जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल तक पहुंचते हैं. स्वप्नील भोर काय करतील ते बघणं, आपल्या मंजिल पर्यंत पोहोचतील का, आपल्याला सिद्ध करताना आपल्याला बघायला मिळतात स्वप्नील भोर करतील का, तेही बघणं गरजेचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतायत. खरंच क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण बघू शकता. परत एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आपल्याला बघायला नाही मिळता, आपल्याला बघायला येतो. कारण की जर तुम्ही बॉलिंग ट्रॅकवर बघशाल, मान फ्रॉम 84 गोलंदाजीवर आपल्याला बघायला मिळतोय दीपक गारे. बघूया परत एकदा ओव्हर द विकेट मारा स्वप्नील भोर. हो यावेळेस पॉइंटच्या वरतून यावेळेस येतोय स्वप्नील भोरच्या बॅट मधून येतोय एक सनीत 4 चौकार. काय जबरदस्त. याच पद्धतीला फलंदाजीसाठी ओळखणारा जाणारा एक स्फोटक फलंदाज स्वप्नील भोर आपल्याला बघायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीची क्वालिटी आपण बघताय चॅनलच्या माध्यमातून बघताय, आणि इकडे जर तुम्ही सिस्टमच्या आवाजाने बघशाल, चेक करताय टीव्ही पंच यावेळी सनीच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. रवी मांडे आपल्याला बघायला मिळत आहे. रवी मांडे ज्या पद्धतीने आपल्याला दोनदा आवाज दिला, पण निश्चित आवाज कुणाचा, रवी मांडे यांचा आवाज निश्चित बघू शकता. यस फिअर फिअर डिलिव्हरी, फिअर आहे फिअर. चला चला स्टार्ट करा पुढे. फिअर दिले टीव्ही पंचांनी. बघूया परत एकदा स्वप्नील भोर. ओ यावेळेस परत एकदा 75 पॉइंटला यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. जिन्हें अपनी ताकत पे भरोसा होता है वही किस्मत की नहीं मेहनत की बात करते लाला. आणि स्वप्नील भोर त्याच पद्धतीने मेहनत करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. वन डाऊन वर चान्स मिळाला आणि स्वप्नील भोर आपल्याला स्वतःला सिद्ध करताना आपल्याला मैदानाच्या खेळपट्टीवर बघायला मिळतोय. मॅच होईल ना, बघूया परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कॅच सोडला. तुम्ही मी वारंवार अनेक मैदानावर सांगत असतो, आणि आता कॅच सोडलाय कोणी, बापू खडतळे आयकॉन, नाशिक जिल्ह्यातलं मोठं नाव बापू खडतळे आपल्याला बघायला मिळतं. पण कॅचवर जर तुम्ही पकड चांगली बनवशाल तर मॅचवर पकड तुमची चांगली आपल्याला बघायला मिळेल. कारण की ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या सेकंड स्पेल होते बापू 1.4चा खेळ मैदानाच्या आत बापूचा आपल्याला बघायला मिळतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड. बापू कसं काय नाही, दीपक गारे त्याचं नाव दीपक गारे. तुम्ही नका ना वेगळं नाव करू. आम्ही काय जे सांगितलं नाही ना, दीपक गारे चेंज कर. दीपक गारे, कारण मी समोर बघताना बघितलं तर मला दीपक गारे, पण ऑन पेपर आपल्याला बघायला मिळालं नाही. नाही तो वेगळा वेगळा बापू नाही येत ना. बापू तो पहिल्या मॅचला नव्हता. हरकत नाही. दीपक गारे मॅन फ्रॉम 84 जिथं एक चांगला खेळाडू, कारण बापू नाव दिलं गेलं होतं. आणि नंतर मी पण स्क्रीनवर बघूनच नाव घेत होतो. नंतर पुढे बघितलं तर दीपक गारे बघतोय. ओहो हेलिकॉप्टर कुठवर लँड होईल. डीप लॉंग ऑन शुभम डेमसे आपल्याला डीप लॉंग ऑनला बघायला मिळतोय. चांगली फिल्डिंग शुभम डेमसे कडून बघायला मिळते. सिंगल
या सिंगलने बघशाल तर निश्चित धावसंख्यावर नजर मारली 29 धावा, एक गडी बाद, 3 षटक समाप्तीच्या नंतर. जे बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 3 षटक समाप्तीच्या नंतर ऑल नाशिक जिल्ह्यातले प्लेयर खेळतात. धावा बघशाल तर तुम्ही 3 षटकानंतर 29. झांसी प्रीमियर लीग मध्ये फक्त 2 ऑल इंडिया आयकॉन म्हणजे ऑन नाशिक जिल्हा आयकॉन होते. एक ग्रामीण आयडॉल आणि एक नाशिक जिल्हा आयकॉन. पण त्या स्पर्धेमध्ये धावा अशा बनायच्या का 70, 97, 99, 120. कारण का तो बॅटलच असा होता का नाशिक जिल्ह्यातले नावाजलेले फलंदाज त्या ठिकाणी खेळायचे. पण तिला 2च खेळायचे, एक ग्रामीण मधला आणि एक जिल्ह्यामधला नाशिक शहरातला. पण इकडं तर सगळे नाशिक जिल्ह्यातलेच सगळे ओपन स्पर्धा बघायला मिळते. पण धावसंख्या थोडी मला कमी वाटते. ज्या पद्धतीने धावा आपल्याला बघायला मिळते सिद्धार्थ लांडगे आपल्या फलंदाजी करताना बघायला मिळतोय. वैयक्तिक 12 चेंडू खेळलेत, 20 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करते स्वप्नील भोर. 4 चेंडू खेळलेत, 6 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करताना आपल्याला फलंदाजी पटलावर बघायला मिळतोय. इथून चांगली कामगिरी करावं लागेल. ज्या पद्धतीने मैदान के बीच में संघर्ष जारी और कौन किस पे पडता है भारी. अनावरा समय निश्चित आपल्याला शुभम डेमचे बॉल ट्रॅकवर बघायला मिळतोय. चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते शुभम डेमचे. कारण का एस के वॉरियर्स खेळताना एक लाजवाब फलंदाजी आणि लाजवाब गोलंदाजी. एस के वॉरियर्स म्हणजेच गंगापूर गाव का त्यांच्याकडून खेळताना बापू कडतळे आणि शुभम एकाच टीम मध्ये होते आणि त्यांनी फायनली मारलं होतं. बघूया तीच दोघी जोडी याच मैदानात आपल्याला बघायला मिळते. हेलिकॉप्टर उडव डीप लॉंग ऑफ दीपक आयडॉल दीपक गारे आपल्याला बघायला मिळतोय. अशा पद्धतीने मैदानाच्या आत आणि दोन्ही टीमला सामना खूप महत्वाचा करो या मरो अशी परिस्थिती दोघांनाही. अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 30 वर 1 अशी परिस्थिती. 3.1 खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओ स्वप्नील बोर फुल टॉस आणि ताकद कमी. बॉर्नविटा बघूया कमी पिलाय वाटत सकाळी. पण तरी टीव्ही पंचाकडे येतील का याचाही टीव्ही पंचांचा काही इशारा आलाय नाहीये. म्हणजे बघूया परत एकदा पाद होताना स्वप्नील भोर आपल्याला बघायला मिळतोय. डीप मिड विकेटला एक शानदार दमदार कॅच आपल्याला बघायला मिळतोय. भरत कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल या स्पर्धेमध्ये. जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये तमाम रसिकांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं, मान्यवरांचं सन्माननीय योगेश भाऊ शेवरे, टाक्याबाई गुंबाडे यांचंही आगमन झालंय आणि संदीप भाऊ लगडे यांचंही सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि माझ्या शेजारीत पहिल्यांदाच बसले आमचे सन्मान्य सर्वांचे लाडके आणि चांगलं एक अष्टपैलू खेळाडू रोशन भाऊ मटाले. निश्चितच अनेक मैदानं गाजवली तुम्ही बघितलंय. GGPL सुद्धा चांगली कामगिरी केली होती. पण जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये त्यांना टीम घेता आली नाही का त्यांना आयकॉन भेटला नाही. नाही तर घ्यायची इच्छा होती आणि खेळायची इच्छा होती. डीप लॉंग ऑफ मध्ये सचिन थेटे आपल्याला बघायला मिळतं. एक चांगली फिल्डिंग आणि सचिन थेटे त्यांचा जर्सी नंबर तुम्ही बघशाल एक गाव एकलाही एकच नंबर असतो आणि प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एकच नंबर असतो. त्या एक नंबरचा कहाणी तुम्हाला सांगतो. खूप मोठी कहाणी आहे त्या 1 नंबरच्या मागे. सांगताय ना ही स्पर्धा संपल म्हणून मी सांगत नाही. परत एकदा मैदानात जातो. हो यावेळेस क्लीन 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 बोल्ड आपल्याला बघायला मिळतोय सिद्धार्थ लांडगे. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला शुभम डेमसेकरना बघायला भेटली. मॅन फ्रॉम पाथर्डी गाव. अशा पद्धतीने घेतले गेले. कारण का मैदानाच्या आतमध्ये बॅटल जितकी गरजेची नसती ना तितकी बॅटल पॉइंट टेबलवर असते खेळाडूंना घेण्यासाठी. आणि तीच खेळाडूंना घेण्यासाठी बापू कडतळे आयकॉन त्यांनी कामगिरी केली. आपल्या संघामध्ये चांगले नाशिक जिल्ह्यातले प्लेयर घेतलेत. पहिला सामना जरी हारलेत पण कमबॅक करतील
याची आशा प्रेक्षकांना असेल, त्यांचे फॅन फॉलोइंगला असेल. सिद्धार्थ लांडगे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 31 धावा लागल्यात बोर्डावर. 3 गडी बाद. 3.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कोण गेले पहिलवान तू नाही लिहत ना नाव तू लिहतोय का? हो यावेळेस उडवलाय. डीप विंड विकेट ऑन द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता. सिंगलवर थांबावं लागेल. इथून बघितले तर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय की धावा जितक्या हव्यात तितक्या मिळत नाही. कारण नाशिक जिल्ह्यामधले सर्वजण या मैदानावर आपला खेळ दाखवताय. आणि मागचा सामना तुम्ही बापू गडदर यांनी 71 धावा केल्या होत्या. त्याही सुद्धा सहज चेस केल्या होत्या. पण परत एकदा किती धावांपर्यंत रोखतील या फुलटॉस चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. तुम्ही बघत जर बघशाल तर फिल्डिंगवर जर एक फिल्डिंगवर नजर मारू आपण परत एकदा. ओके अजूनही बघितलं तर 1 पॉईंट नाही 4ची षटकं संपलीत. इथून बघितलं 3 विकेट पडल्या. 33 धावा लागल्या बोर्डवर. ह्या षटक सावधीच्या नंतर तुम्हाला क्षेत्ररक्षणाबद्दल मी तुम्हाला घेऊन जाणार आहेत. ज्या पद्धतीने वाढती धावसंख्या बघशाल 33 4 षटक संपले. 6 अजून बघितले. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आणि दीपक गारेची एंट्री झाली तर थोडी टीम थोडी स्टेबल आपल्याला वाटते. कारण दीपक गारे पहिल्या सामन्यामध्ये नव्हते. काही कामं असल्यामुळे निश्चित आपल्याला लेट बघायला मिळाले. पहिला सामना पराभूत व्हावं लागलं. बघूया बॉलिंग ट्रॅकवर नाव टाक ना. विजय विजय आपल्याला बघायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू. ज्या पद्धतीने विजयने अनेक मैदानं गाजवली एक गाव एक संघामध्ये. निश्चितच चांगली कामगिरी करताना आपल्याला विजय आपल्याला बघायला मिळतोय. 33 धावा लागल्यात. हो गती परिवर्तन यावेळेस फाईन लेगला उडवलाय. कनेक्शन किती क्षेत्ररक्षण येतोय. आणि 3 काळे मॅन फ्रॉम त्र्यंबकेश्वर संघर्ष योद्धा या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि एक गाव एक मध्ये सुद्धा त्याच्या धावा आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत. पण मोठा खिलाडी मोठा मॅच बघा वापसी करेल. आणि आपण सेकंडरी मध्ये आपण त्यांना बघणार. यावेळेस परत एकदा चांगली फिल्डिंग करताना आपल्याला आपले फॉलोथ्रो मध्ये विजय आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही जर बघितलं तर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. सिंगल डबलवर विश्वास ठेवतोय. मित्रांनो तुम्ही जर जास्तीत जास्त धावा जर लावल्यात 35 धावा आपल्याला बघायला मिळतात. 3 गडी बाद. इथून बघू शकता गती परिवर्तन विजय करताना बापू खडतळे चेंडूच्या मागे चांगली फिल्डिंग सुरेख रिटर्न आपल्याला बापू खडतळेकडनं बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. बापू खडतळे फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. आयकॉन खेळाडू जे अनेक वर्ष न्यू स्टार मध्ये बापू खडतळे खेळला. मी खेळलो. आम्ही दोघंही एकाच टीम मध्ये खेळलो. पण आज जाण्याच्या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना बापू खडतळे आपल्याला बघायला मिळतोय. आणि मी पडद्याच्या मागून माझा आवाज बापू खडतळे देताना मी दिसतोय. विषय नाही चौकार येतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. नंदू मांडे यांचं आगमन झालंय. ज्या पद्धतीने नंदू मांडे आवाज द्या आवाज द्या. आवाज कसा का द्यायचा? अंधारात मी दिसतो का? नाही दिसत. आवाज द्यायचा असतो तर पहिला आवाज घ्यावा लागतो. परत एकदा यावेळेस पॉइंट गलीमधून क्षेत्ररक्षण वेगाने आपल्याला बघायला मिळतात. इथून बघितलं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या ज्या धावा आपल्याला बोर्डावर बघायला मिळत आहेत आता धावसंख्या बघशाल 42. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या बघशाल 42 लागलेत. शेवटचं अंतिम षटक बघूया कोण घेऊन येईल. मॅन फ्रॉम दुगाव
बघूया मॅन फ्रॉम दुगाव, दुगावचे प्रेक्षक राजाही जुडले त्या स्पर्धेला बघण्यासाठी, कारण की दुगाव मधून प्रेझेंट करण्यासाठी जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये सचिन थेटे या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून त्याचीच मॅच बघण्यासाठी प्रत्येक जणांचे जुडलेत. 11 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये खेळता, पण 11 जणांचे प्रेक्षक, प्रेमी, मित्र, परिवार, फॅमिली मॅच बघताना आपल्याला बघायला मिळते. त्या सर्वांचं आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. खोलवर टापा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता बॅटवर, चांगला आला नाही. पण मी अजूनही बघितलं तर त्या पद्धतीने धावा घेत आहेत, कमी धावा आपल्याला बघायला. सिद्धार्थ लांडगे बाद झाल्यानंतर धावांवर थोडीशी लगाम कसल्या गेली. 43 धावा लागल्यात बोर्डावर. इथूनही बघितलं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण का तुम्ही खेळता बिग वॅश, मोठी स्पर्धा, मानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची, संघर्षाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेस चेंडूला पाठवलंय सरळ बॅटने. स्लॉट मध्ये चेंडू होता, 2 एकरच्या प्लॉट मध्ये चेंडूला फाटून दिलंय. लाजवाब दीपक. परत एकदा बघू शकता ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने. बघूया त्यांचा रिॲक्शन तुम्ही बघू शकता. ज्या पद्धतीने चेंडूला मारलं, आपल्या रिॲक्शन लगेच बघायला मिळालं की चेंडू जातोय सीमारेषे पार. परत एकदा बल्ला फिरला, ज्या ताकदीने बल्ला फिरला, बॅटशी कनेक्शन झाला नाही. सचिन थेटे ओव्हर द विकेट. बघूया रिप्ले मध्ये परत एकदा अहोल क्वालिटी. आणि मी अनेक स्पर्धा मी समालोचन नाही केले, पण या चॅनलवाली ऑपरेटिंग मी बघितली नाही कुठे. आणि खरंच आहे का ज्या पद्धतीने डॉट चेंडूला सुद्धा रिप्ले देता, कारण अनेक चॅनलवाले देते नाही, ते फक्त विकेट आणि षटकरला देता. परत एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय, पण चेंडू ज्या ठिकाणी मारत होता त्या ठिकाणी गेला नाही, तो सरळ आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि तोही सक्सेसफुल आणि पॉवरफुल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडनं बघायला मिळते. धावसंख्येवर नजर मारली, सांघिक 51-3 गडी बाद. चांगली हो, डीप लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑन, ओ गैप, खिलाड़ी के मस्तक पर दस्तक आएगा 4 सीमा रेषा पार. चौकार 4. धावांची गती वाढवली ज्या पद्धतीने दीपकने गेअर बदलले. षटकार, चौकार, डबल, परत चौकार, याची चांगली कामगिरी केली. अंतिम चेंडू बघा, अंतिम चेंडूवर येईल का फिनिश ते बघणं गरजेचं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वाले की हार नहीं होती. आएगा क्या, आएगा क्या, आएगा क्या, अरे आएगा, आएगा. आणि कोण कहता नहीं आएगा. दीपक लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतं. लाजवाब फर्स्ट इनिंग आपल्याला 61 धावांवर मजल मारलेत. 62 धावा कराव्या लागतील. वेलकम चांस केपी टायगर्स, एबी चान्सी, दोघी चान्सी टीमा एक
बघूया जाऊया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने धावा लावल्यात 62 धावा बनवायच्या आहेत. कोणत्या पद्धतीने बनवतील त्याच्यावर सर्वात प्रथम नजर असेल. 6 षटकांमध्ये 62 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा बनवायच्या आहेत. बघूया बापू कडतळे निश्चित आपल्याला बघायला मिळतीलच मोठ्या बॅटलमध्ये. बघूया कोणत्या पद्धतीने आपल्याला खेळताना बघायला मिळेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण त्यांची फलंदाजी बघितली असेल, लवकर बाद झाले होते आणि बाद झाल्यानंतर तुम्ही नंतर टीमची परिस्थिती बघितली असेल कोणत्या पद्धतीने झाली. पण आता खूप महत्वाचं आहे बापू खडतळ्याला चार्ज होणं, चार्ज घेणं आणि आपल्या संघाला एक विजय करून देणं. काय इथं विजय झाला तर या स्पर्धेमध्ये टिकून राहाल. इथून जर पराभूत झाले त्या स्पर्धेमधून बाहेर घरचं तिकीट मिळेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत तुम्ही आवाज ऐकत होता आणि तुम्ही या सामन्यानंतर तुम्ही त्यांचा आवाज आनंद घेणारच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बघताय, ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतोय आणि आम्हालाही घेतलंय, पण ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतोय अतिशय लाजवाब क्वालिटी. बघूया 62 धावा बनवायच्या आता विजयासाठी. आणि या स्पर्धेचा जर तुम्ही होल्डिंग बघशाल, सर्व धर्म समभाव, जाणता राजा एकच नाव. कारण सर्व धर्मांचे झेंडे तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणून सांगतो काय, सर्व धर्म एकच नाव आणि जाणता राजा एकच नाव. बघा आपल्याला आयोजन कमिटी आपल्याला मुख्य पडद्यावर बघायला मिळते. नंदू मांडे, रवी मांडे आमचे मोठे बंधू मध्यभागी दोघांच्या मध्ये बसलेत. तिकडं परत एकदा आमचे डगे साहेब तेही बसलेत. आणि आयोजन कमिटी ही त्यांच्या दिमाखातनं ही संकल्पना, एक गाव एक स्पर्धा झाली, त्याच्यानंतर ओपन स्पर्धा असायची, पण त्याच्यामध्ये ही संकल्पना बदलली. दिमाखातनं आली प्रीमियर लीग भरू का ग्रामीण पट्ट्यामधले खेळतील आणि शहरी भागातले खेळतील. ज्याला आजमावची किस्मत फॉर्म भरा आणि खेळा. ही ती कमिटी आपल्याला बोर्डावर बघायला मिळते. नंदू मांडे, डगे साहेब, इकडून बघितले रवी मांडे, ते आमचे मोठे बंधू सर्वात दोघांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या ही लावली, 62 धावा बनवायच्या विजयाला. फलंदाजीला आपल्याला बघायला मिळतात तर बापू खडतळे आणि आदी सांडखोरे. आणि बॉलिंग ट्रॅकवर विकी कचरे, सूरज कचरेंचे छोटे बंधू. बघूया कोणत्या पद्धतीने आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. कारण की अनेक स्पर्धा गाजवल्यात या छोटा पॅकेज बडा धमाक्याने. समोर बघितलं तर बाहुबली फलंदाज बापू खडतळे, हो मनगटाचा वापर आणि चेंडूला पाठवलंय हवाई सफर. एक टप्पा सीमारेषे पार, मिळतील 4 चौकार. क्वालिटी फलंदाजी आपल्याला बापू खडतळेकडनं बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीने जाणता राजा प्रीमियर लीग 2026 ची ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पहिला दिवस बॅकफुटवर जाऊन तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता, बापू खडतळे विकेटला टचही झाला असता. तर बॅलन्स, फिटनेस, ओ क्वालिटी. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्स मधून चेंडू जातोय सीमारेषे पार, नाही क्षेत्ररक्षण झाले. आउटफील्ड थोडी धीमी, आउटफील्ड धीमी. बापू खडतळे असं वाटलं की समालोचन वाले सीमारेषे पार येईल का 4, पण आउटफील्ड थोडीशी धीमी आपल्याला बघायला मिळते. बघूया आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर युवा फलंदाज आणि ओपन स्पर्धेमध्ये आपली वर्चस्व आणि आपल्या नावाची सिद्धी कोणत्या प्रकारे करतोय आदी सांडखोरे. यावेळेस बॅकफुटर जाऊन फेकलाय, फाईन लेग. ओ हो एफर्ट्स, लाजवाब एफर्ट्स, सिद्धी प्राप्ती करता आली नाहीये ओपन मध्ये. कारण एक गाव एकला खूप मोठं नाव आहे. आधी सांडखोरे म्हटलं एक गाव एकला, अनेक गोलंदाज घाबरतात त्याला पाहून, पण ओपन मध्ये आपलं वर्चस्व गाजवता आला नाही. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तुम्ही बघू शकता शुभम अढेमसे, मॅन फ्रॉम फाथर्डी गाव. कोणत्या पद्धतीने फलंदाजी करत. 62 धावांचा पाठला करायचा. 36 चेंडूमध्ये धावा लागल्यात बोर्डावर.
5. म्हणजे कोणत्या पद्धतीने इथूनही हा खेळतील. सामना करो मरो है, जो जीता वो सिकंदर, हारा वो बंदर नहीं, घर के अंदर. ओ ऐसा बोलना नहीं चाहिए. पण मग कोण जितेल, कोण बाजी मारेल, प्रश्नचिन्ह अजूनही आपल्याला बघायला मिळतं. इथून बघितलं तर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. आणि जाणता राजामध्ये जर तुम्ही रोड बघितला तर डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये गाड्या पार्किंगला. थँक्यू. यावेळेस डीप लॉंग ऑफला एक शानदार दमदार चौकार आपल्याला बघायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळाला. जाणता राजाचं त्यांनी डायरेक्ट समृद्धी महामार्ग गावाच्या बाहेर न काढले. जाणता राजाने डायरेक्ट मैदानातून काढले. जा मैदानातून, आपली सरकार जाय मैदानाच्या आत. बाप्पा खडतळ आपल्या स्ट्रायकवर बघायला मिळतोय. हो कडक बेधडक एक टप्पा 4 सीमारेषे पार मिळतोय चौकार. क्वालिटी फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जंगल का राजा हूं, जंगल का राजा है. टेनिस क्रिकेट मधला राजा आपल्याला बघायला मिळतोय बापू कडथळे. बघा तुम्हाला वारंवार गाड्या बघायला मिळते. आता स्कॉर्पिओ बघायला मिळाली, याच्या मागे फॉर्च्युनर बघायला मिळाली. ही जाणता राजा आयोजन कमिटी इकडे पैशावाली आयोजन कमिटी, इकडे गाड्यांची कमी नाही. तुम्ही फायनल पाहिली असेल. आम्हाला नंदू मांडेने फायनलला बोलवलं का तुमचा आवाज द्यायचा. अरे पण मी तिकडं जर दुसरीकडे फायनल करतोय, पैसे मग अटकून जातील ना, कसं काय येता येईल. पण नाही, पण मग आता काम धंदा नाही तर आलो का नाही, असं असतं. मग या परत एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं शुभम अडॅम्से. हो क्वालिटी बॉल आपल्याला बघायला मिळाला. राऊंड द विकेट मारा करत असताना बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील. 3 षटकार लावले. सन्माननीय श्याम लांगे यांच्याकडनं 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 षटकार 1001 रुपये कॅश प्राइज श्याम लांगे शुभम डिमचेसाठी. हो स्टेप आउट. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आपल्याला बघायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावा लावल्या गेल्यात, 62 धावांचा पाठलाग करताय आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहे स्वप्नील. हो यावेळेस कीपर विकेट कीपर यावेळेस चकमा खाताना आपल्याला बघायला मिळतोय. रिप्ले मध्ये परत एकदा आपल्याला बघायला मिळेल ज्या पद्धतीने खेळ 2 धावा पळून काढल्यात. रिप्ले बघू शकता. विकेट कीपर चकमा खाताना आपल्याला बघायला मिळतं. आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आणि ग्रामीण टेनिस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रदर्शित केली जाते. आणि आयोजन कमिटी बघू शकता. घरचा चहा, आपुलकीचा चहा. आणि समोद अख्तरने मला चहा सांगितला होता, पण मला वेळ झाल्यामुळे मी चहा आणला नाही. पण आयोजन कमिटीने पुरेपूर चहाचा आनंद त्या ठिकाणी समोद अख्तरला ठेवलाय. 17 धावा लागल्यात बोर्डावर. 1 गडी बाद. आमच्या डगी साहेबच आहे. इकडे कोण आहे. क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है अनिल भाऊ के टक्कर में. समीकरण आपण बघणार आहेत. 26 चेंडू 44 धावा. बापू कडतळे आपल्याला ऑन बॅटिंग पटलावर बघायला मिळतोय. 26 चेंडू 44 धावा तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. याच्यानंतर आमचा ऑपरेटर काढून टाकणार आहे. पाहून घ्या.
यावेळेस चांगला पुल करायचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आपल्याला बघायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आणि स्वप्नील भोर ज्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे, क्वालिटी लाजवाब. पण मला समजलं नाही त्यांचा जर्सीचा नंबर चेंज का केलाय. जर्सीचा नंबर रोहित शर्मा 45, कारण त्यांचा 1-1ला 8 जर्सी नंबर आहे. 2 धावा पळून काढल्यात. चांगली कामगिरी. 24 चेंडू 42 धावा. जर उलट केलं त्यात 24ला उलट केलं तर 42 होत आहे. ते समीकरण आकडे पहा, आकड्यांमध्ये काय बदल असतो. उलट केलं तर 42 होईल, सरळ केलं तर 24 होईल. मग 24 बॉल 42 धावा अशा पद्धतीत आपल्या रणनीती बघायला मिळते. आपल्याला ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेचा 1-1 संघाला मॅचचा आवाज ऐकला असेल, शहापूर, व्हाईस ऑफ शहापूर पवार साहेब, आणि माझी सासरवाडी सुद्धा पवार आहे. पण घाटाच्या खालची माझी सासरवाडी हे घाटाच्या खालचे. 24 चेंडू 42 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चहाचा स्वाद घ्यायचा असेल घरचा, आमचे सन्माननीय अनिलजी ढगे यांच्या घरच्या घरून चहा आलाय. चहाचा आनंद घ्या. क्वालिटी आणि टेस्ट निश्चित आपल्याला बघायला मिळेल. क्वालिटी बॉलही आपल्याला बघायला मिळाला आहे, रिप्ले मध्ये बघायला मिळतोय. क्वालिटी लाजवाब, आउटस्टँडिंग, अफलातून बॉलिंग आपल्याला. छोटा पॅकेज, बडा धमाका, मॅन फ्रॉम चांशी, विकी कचरे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. 23 चेंडू 42 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये पुनश्च एकदा आरजे राकेश यांच्याकडनं हार्दिक स्वागत. यावेळेस बघू शकता ज्या पद्धतीने बॅकफुटवर जाऊन, तुम्हाला परत एकदा रिप्ले मध्ये मी दाखवणारच, मी स्वतःने दाखवणार, पण आमचा संगणक ऑपरेटर नीरज दाखवतोय ज्या पद्धतीने ऑपरेटिंग केली. काबिलियत तारीफ, क्वालिटी अफलातून बॅकफुटवर जाऊन फाईन लेगला क्वालिटी फटका आपल्याला. शुभम डेनचे मॅन फ्रॉम पाथर्डी गाव. बघूया अजूनही बघितलं तर बघूया कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करशाल. पण ज्या पद्धतीने आणि प्लेअरचे खरंच जाणताराच्या कमिटी मेंबर्स आभार व्यक्त करतोय, कारण की एवढा लांब गेला विचारा, सातपूरच्या डायरेक्ट सीमेपर्यंत गेला असेल. कारण ज्या पद्धतीचा फटका शुभम डेमसेचा आपल्याला बघायला मिळाला. काबिलियत आहे. 22 चेंडू 36 धावांचं समीकरण. चहा घ्या ना, घे रे चहा घ्या ना, ठेव ना इकडे भरून. तुला चहा नाही आणला पण अनिल भाऊंनी आणला ना. आपली टोपी कुठे, आपली ती आधी टोपी कुठे गोल, ती गोल टोपी कोणाकडे राहत कुठे? हा यांच्याकडे राहायची ना क्रिकेट खेळायला ती गोल टोपी. सापारी मला नाही ओळखला ना तुम्ही, मला नाही ओळखला. विकेट किपिंग करायचं नाही मग भाऊ भाऊ गोल टोपी घेऊन इथे घालून. बघूया परत एकदा 21 चेंडू मध्ये 35 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. आणि घशासाठी समालोचनवाल्यांसाठी चहा. पवार साहेब कुठे गेले? पवार चहा घ्या. नाही मी न्यू स्टार चाराबाईचो आहे ना पवार. हा 20 चेंडू 34 धावांचं समीकरण आहे. काय क्वालिटी. ओ चायवाले तो म्हणशील हे दादा अरे कुठं मार्केट घालवतोय. टेनिस क्रिकेट मध्ये चांगलं नाव कमवलंय, नाव घेत नाहीये. कोणी कमवलंय तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. 20 चेंडूंमध्ये समज चायवाला झालाय आणि आज चायवाला पंतप्रधान आहे. ओ फाईन लेगला उडवलाय. लाजवाब फलंदाजी, आउटस्टँडिंग बल्लेबाजी आपल्याला बघायला मिळते. शुभम डेमचे ऑन फायर. चेंडूला पाठवलंय एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. लाजवाब क्वालिटी. आणि ज्या पद्धती ही जोडी होती चांशी प्रीमियर लीग मध्ये कमाल करणारी आणि SK वॉरियर्स गंगापूर या संघाला प्रथम पारितोषिक मारून देणारी आज खेळते. केपी टायगर्स. केपी टायगरचे संघ मालक
बघूया परत एकदा चहा आमचे सन्माननीय अनिल भाऊ ढगे यांच्या घरचा चहा आणि अतिशय क्वालिटी स्वाद लाजवाब आयोजनही बघितलं तर लाजवाब माईक सिस्टम जर बघशाल तर मी तर म्हणतोय अनेक स्पर्धा केल्या पण माईक सिस्टमचा आवाज क्वालिटी इथून बघितलं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल 18 चेंडू 30 धावांचं समीकरण चेसेबल स्कोर आहे मित्रांनो कोणी कुठेही जाऊ नका हा स्कोर चेसेबल आहे 18 बॉल 30 धावा मैदानाच्या आतमध्ये व्हायच्यात आधी बघूया आधी मैदानाच्या आतमध्ये काहीतरी मेसेज घेऊन गेलाचे एक संघासाठी आपल्या महादेवपूर संघाकडून खेळतो तर अशाच प्रकारे मेसेज घेऊन जातो का आपल्या फलंदाजाला काहीतरी सांगतोय की बाबा हो मॅच जिंका कारण ही जिंकली तर आपण पुढे राहू बघूया गाण्याचा थोडासा आनंद घेऊ डीजे महेश एक सुंदर गाणं ऐकू बघा मधुर संगीत ऐकल्यानंतर परत एकदा तुम्हाला घेऊन जातो मैदानाच्या आत एक जबरदस्त रनचेस मध्ये आणि दुसरा स्पेल मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे स्वप्नील बोर राऊंड द विकेट मारा बापू कडतळेसाठी ओ क्वालिटी बॉल खोलवर टप्प्याचा बॉल बघा शुभम डेमसेला स्ट्राईक दिली बापू कडतळेने की बापू कडतळे ज्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय जर बापू कडतळे बॅट मधून मोठे फटके येत नाहीये त्याला माझी शुभम डेमसे 4 घेतो तर तूक मार नंतर मी आहेच हो बल्ला फिरवलाय बॅटवर चांगला चेंडू आला नाही स्क्वेअर लेग यावेळेस दुसरी धाव घेतील का आणि यावेळेस पंबल फ्रेशर दिला फलंदाज क्षेत्ररक्षकावर फलंदाजांनी लाजवाब क्वालिटी एफर्ट्स आपल्याला बघायला मिळाले चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते 16 चेंडू 27 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं शुभम डेमसे क्वालिटी फलंदाजी करताना बघायला मिळतोय बघा इथूनही चांगली कामगिरी करेल का हो लाजवाब स्वप्नील फोर वाईस अपील तर कसलं झालंय ते बघणं गरजेचं आहे स्क्वेअर लेग पंच तर डायरेक्ट 38 सर्कलला चिपकू नये तिथं रावत जाणं म्हणजे वाघाच्या शियातनं शिकार घेऊन जाणं अशी तमाशा होईल पण तरी सुद्धा हा इकडे बघू शकता आपल्याला मान्यवर बघायला मिळत आहेत दीपक कपिल भाऊ ढगे सॉरी कपिल भाऊ बावले आणि ओम बावले आपल्याला बघायला मिळतात बावले कंपनी म्हटलं तर नावाजलेली त्यांच्या स्पर्धेमध्ये पिंपळगाव बावल्यामध्ये मी समालोचन केलं होतं बावले कंपनी म्हटलं की नावाजलेली कंपनी त्यांचं आगमन होतंय परत एकदा ओ क्लास वर्ल्ड क्लास फटका आपल्याला बघायला मिळाला पण भूल भुलैया ये ना चल बे भैया भूल भुलैया ना चल बे कि खेल बहुत बढ़िया है जानता राजा प्रीमियर लीग मध्ये खेळताय स्वाभिमानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा संघर्ष तर करावाच लागणार आहे या टायटल पर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक प्लेयरला प्रत्येक संघावर नायकाला संघर्ष करावा लागेल परत एकदा स्वप्नील फोर 14 चेंडू 25 धावा ऑल क्वालिटी बॉलिंग स्वप्नील भोर ज्या पद्धती सेकंड स्पेल मध्ये आपल्याला बॉलिंग करताना बघायला मिळालंय तुम्हाला स्वप्नील भोरने धावा किती दिलाय तेही सुद्धा सांगतो 13 चेंडू 24 धावांचं समीकरण बघूया परत एकदाच्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय 13 चेंडू 24 धावा हर मतमान अभी तेरी उड़ान बाकी है हर मुश्किल के पीछे एक नई पहचान बाकी है
तू गिर कर भी संभल जाएगा, यकीन रख तेरी हौसलों की असली उडान बाकी आहे. बापू खडतळेने शॉट खेळून काढलाय आणि तितकीच क्वालिटी फिल्डिंग लॉंग ऑनला बघायला मिळते. काय जबरदस्त असली उडान. बापू खडतळे की बाकी आहे. बापू खरातच नाव येते, पण आमचा मित्र व बापू खडतळे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना बघायला मिळतं. तुम्ही रिप्लाय मध्ये बघू शकता, आमच्या रिप्लाय मध्ये आपल्याला बघायला मिळतंय क्वालिटी फिल्डिंग. रवी मांडेही सांगताय क्वालिटी फिल्डिंग. निश्चित आपल्या संघासाठी काहीतरी धावा. बुटाच्या डायरेक्ट खाली, तळाच्या खाली, आणि फलंदाजही थोडासा क्षेत्ररक्षक थोडा स्लिप होताना आपल्याला बघायला मिळाला. हा रवी मांडे, आम्ही जवळपासून बघतो, आम्ही एकतर अशी बिल्डिंग आमच्या कालागिरीत कधीच आम्ही करेल नाही बाबू. कोण रिस्क घेईल एवढी. इकडं नंदू मांडे तुमच्याच बंधू 3 षटकर लावले श्याम लांघे यांच्याकडनं. श्याम लांघे यांच्याकडनं 501 रुपयाचे कॅश प्राइज. परत एकदा लाजवाब क्वालिटी आउटस्टँडिंग मॅक्सिमम गगनचुंबी गगन वेदी षटकार येतोय शुभम डेमसेच्या पाठ मधनं. परत रिप्ले मध्ये आमचा संगणक ऑपरेटर दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. ओहो क्वालिटी लाजवाब नेत्रदीप फटका आपल्याला शुभम डेमसेच्या बॅट मध्ये बघायला मिळतं. गिर कर भी जो उठता है वही असली खिलाड़ी होता है. किस्मत नहीं मेहनत बोलती है तभी इंसान बड़ा होता है. आणि तेच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये शुभम डेमसे करताना आपल्याला बघायला मिळतोय. मुन्ना मायकल सायकलवर यायचंय. मुन्ना मायकल सायकलवर यायचंय. 2 व्हीलर भेटली तरी चालेल, पण इकडे आहे. बघूया परत एकदा. हो यावेळेस परत एकदा उडवलाय डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली, आणि एक वादळी पारी शांत होताना आपल्याला बघायला मिळते. मॅन फ्रॉम पाथर्डी गाव शुभम डेमसे यावेळेस आउट. बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. तर बघूया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय नंदू नेरे. चांशी प्रीमियर लीग मध्ये अतिशय अफलातून फलंदाजी केली होती, पण जांताराच्या प्रीमियर लीग मध्ये अजून तशी फाईल फलंदाजी आपल्याला नंदू नेरेकडनं बघायला मिळाली नाहीये. पण मुख्य पंचाचा वाईटचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धावाने स्कोअर बोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या जर बघितली 47 धावा 2 गडी बाद. 4.2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. परत एकदा गती परिवर्तन यावेळेस उडवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग आणि चांगला रिटर्न आपल्याला बघायला मिळतोय. जांताराजा प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचा पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने स्वागत, कारण की ज्या पद्धतीने आयोजन नियोजन पाहिलंय तुम्ही, एक गाव एकचं नियोजन बघितलं असेल. 1 लाखाचं होतं, 51,000चं आहे. 1,11,000 होतं एक गावला. ओपन मध्ये 51,000 ठेवलाय. अजूनपर्यंत पंचक्रोशी मध्ये कोणतीच आयोजन कमिटीने असं नियोजन मी बघितलेलं नाही. सलग बॅक टू बॅक, कारण एक गाव लगेच ओपन. बघूया सगळ्यात महत्वाचं सूचना आयोजन कमिटीचे खरंच आभार मानावं लागेल, कारण 1,11,000 ह्या पारितोषिकासाठी एंट्री फी ठेवली होती 4,500.
आपण 4,500 ते 51,000लाच पाहतोय आणि ते नंदू मांडे यांची टीम भरती पण खेळती पण अनेक स्पर्धेमध्ये तिथे समालोचनला मी राहतो आणि वाडीवरही खेळती रमेश मोहितीला माहिती आहे आणि त्यांची स्पर्धा होती 1 तारखेला तिकडे मी समालोचनला होतो पण ती थोडीशी पोस्टपोन झाली आणि जे एक गाव एक स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल 7 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता बापू खडतळे मैदानाच्या आतमध्ये एक दमदार पारी खेळताना आपल्याला बघायला मिळतोय इथूनही चांगली खेळी करावी लागेल ओ लाजवाब आउटस्टँडिंग ज्या पद्धतीने 7 चेंडू 8 धावांची क्षमता होती आवश्यकता होती आणि बापू खडतळेच्या बाट मधून येतोय बघूया रिप्ले मध्ये परत एकदा तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीने बघूया बॅक फुटवर जाऊन तुम्ही जर बघशाल तर अनिश्चित त्या स्टंपच्या पाठीमागे बुटाचा हिस्सा जर असला असेल तर टीव्ही पंच याला डेड बॉलही करू शकतात तेच चेक करताय पण चांगला फटका बघायला मिळाला कारण की नवीन नियमानुसार स्टंपच्या पाठीमागे थोडा हिस्सा राहिला तर त्याला डेड बॉल दिला जातो नाही दोन्ही पाहिल का एक नहीं बर शेर के साथ चलोगे शेर के साथ चलोगे तो शिकार करना सीखोगे और बापू खड़ताले के साथ चलोगे तो दिलों पे राज करना सीखोगे और त्याच पद्धतीने आयकॉन क्वालिटी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते बापू खडतळे ऑन स्ट्राइक फलंदाजी पटलावर बघायला मिळतोय राउंड द विकेट बाहुबली फलंदाज यावेळेस फाईन लेगला उडवला क्षेत्ररक्षण वेगाने पाठला करता पण थांबू शकणार नाही यावेळेस येईल विजयी चौकार विजयी बव केपी टायगरचे संघ मालक निश्चित खुश असतील सन्माननीय रवी मांडेला विनंती केली लवकरात लवकर यायचं इकडे काहीतरी अडथळा आला